तर तुम्हाला पण असं वाटत आहे का, की हायकोर्ट शिपाईला कोणते प्रश्न येणार? कारण 30 प्रश्न आहे आणि जी-के खूप जास्त फास्ट आहे. तर काय करू आणि काय नाही? सायन्स करू की जिओग्राफी करू की हिस्ट्रीला किती वेळ देऊ की पॉलिटी करू? तर ह्या संपूर्ण प्रश्नांचे जे काही उत्तरं आहेत, ती तुम्हाला आजच्या या लेक्चरमध्ये मिळणार आहेत. या राज्यघटनेत संसदीय शासन व्यवस्था कोणाकडून स्वीकारण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, याचे जे काही योग्य उत्तर आहे, ते आहे ब्रिटन. ब्रिटन या देशाकडून आपण संसदीय शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला अमेरिकाकडून आपण काय घेतलेले आहे? तर अमेरिकाकडून आपण मूलभूत हक्क स्वीकारलेले आहे. मूलभूत हक्क आपण अमेरिकेकडून घेतलेले आहे. त्याचबरोबर कॅनडाकडून काय घेतलेले आहे? तर संघराज्य पद्धती आपण कॅनडाकडून घेतलेली आहे. त्याचबरोबर रशियाकडून आपण काय घेतलेले आहे? तर रशियाकडून आपण मूलभूत कर्तव्य घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण घटना दुरुस्ती कोणाकडून घेतलेली आहे? कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? हे मला कमेंटमध्ये सांगा. तर आपल्याला इथे आपण भारतीय संविधान, इंडियन कॉन्स्टिट्यूशन बद्दल आपल्याला परीक्षेमध्ये भरपूर असे प्रश्न दिसणार आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन आपण परफेक्ट चॅप्टर आहे. तो चॅप्टर आपण इथे कंप्लीट करून जा, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये खूप जास्त फायदा होईल.